जालन्यातील आंदोलक दीपक बोऱ्हाडे सासरेची आत्महत्या, परिसरात खळबळ. जालना शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामराव पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत आहेत. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याचे समोर येते आहे. आपल्या जावयाची खालावत चाललेली प्रकृती पाहून मानसिक ताण वाढल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. जालना शहरातील छत्रपती कॉलनी येथील राहत्या घरी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ॲडव्होकेट कुमावत, माझे शेजारी दीपक बोऱ्हाडे आणि आम्ही मागील 2 वर्षांपासून राहतो. त्यांचे सासरे रामराव दामू होळकर यांनी आज दुपारी 2-2:15च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी त्यांच्या घरच्यांनी बघितलं की कडी लावलेली आहे वरची. त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा माझी मिसेस गेली आणि त्यांनी जेव्हा उघडलं तेव्हा ते फॅनला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं. मागील जवळजवळ 1-1.5 वर्षापासून ते मेंटली थोडेसे डिप्रेस होते. कारण दीपक भाऊ हे मागचे जवळपास समाजसेवेसाठी बाहेरच असतात आणि त्याच्यामुळे ते बुलढाणा त्यांचं नेटिव्ह सोडून यांच्याकडे इथं राहतोय. किंवा घरच्यांना मदत होईल एक प्रकारे, की ते जरी बाहेर असलं का आपल्याला घर समजा मुली आहेत सांभाळते. आणि मागं 4 दिवसापासून त्यांनी बोराडे साहेबांची तब्येत खराब झाली. ते व्हिडिओही त्यांनी पाहिले. कदाचित त्यांना असं त्या फार डिप्रेशन गेले आणि त्या डिप्रेशनच्या माध्यमातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असं आम्हाला वाटतं. या संदर्भात पोलिसांना वगैरे कळवण्यात आलं? हां, पोलिसांना कळवलं. त्यांनी ADRही रजिस्टर केला आहे आणि चौकशी करूनही गेले. पंचनामा वगैरे केला त्यांनी. काय नाव? माझं ॲडव्होकेट ओमप्रकाश कुमावत. अमोल थोरात. आज दुपारी 2च्या सुमारास माझे सासरे रामराव होळकर यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बऱ्याच 10-15 दिवसापासून डिप्रेशनमध्ये होते. कारण दीपक भाऊ बोऱ्हाडे हे आंदोलन करत असताना इथं घरी कोणी नाही आणि त्यांच्या 2 मुली आहे. इथं घरी कोणी नसताना सासू आणि सासरे म्हणजे माझे सासू आणि सासरे हे इथं बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास होते. त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून ते व्हिडिओ वगैरे बघतायत किंवा व्हॉट्सअपवर फेसबुक लाईव्ह वगैरे बघायचे. तर त्याच्यामध्ये दीपक भाऊंची तब्येत वगैरे खूप खालावलेली होती. त्यांच्याशी बोलतानाही त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. तर या तणावामध्ये बऱ्याच दिवसापासून ते होते आणि याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचा आम्हाला एक अंदाज आहे. माझं नाव अमोल मधुकर थोरात.